युट्यूबच्या माध्यमातून जे दर्शक या स्पर्धेसाठी जोडले गेले तर त्यांचंही मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय नवलाई पावणे मसुबा क्रिकेट क्लब आयोजित माननीय नामदार उदयजी सामंत नामदार चषक 2022. मेन एम्पायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये अवधूत तांडेल मेन एम्पायर म्हणून जबाबदारी पार पडताना दिसत आहेत. स्क्वेअर लेग एम्पायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अक्षय सुर्वे स्क्वेअर लेग एम्पायरच्या भूमिकेत आणि एसपी 11 संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. स्ट्राईकला आहे तो शुभम आणि नॉन स्ट्राईकला अमृत. बॉलिंग मार्क वरती येतोय साईबाबा कचरे संघाकडून. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक घेऊन येतोय. प्रणय पॉवर प्लेचा पहिल्या षटकाची जबाबदारी प्रणयवरती सोपवली गेली. दोन्ही संघाला शुभेच्छा. क्रीडांगणाच्या दिशेने वळतोय. पहिला चेंडू घेऊन पॉवर प्लेचा यावेळी ब्लॉक चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे घेतली गेली. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश करताना आपण इथे पाहिला येतो. शुभम याला स्वतःचही खातं इथे ओपन करताना दिसतोय. स्ट्राईक येईल ते अमृतकडे. सामना करेल प्रणय याच्या पुढच्या चेंडूचा. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळी टाकलेला शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. थोडेसे उचली घेणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. यष्टीरक्षक ही चेंडू गॅदर करण्यात असफल ठरतोय परंतु निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल. पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज अशी फलंदाजी SP 11 संघाच्या माध्यमातून केली जाईल का ही येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये पाहायचं आहे. यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता. बॅकफूट वरती येऊन मिड विकेटच्या दिशेने टटवलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने येतो. एक धाव इथे घेतली जाते. इथे मिसफील्ड थोडीशी पाहायला मिळाली. याचा फायदा मात्र मिळाला येतो संघाला. 2 धावा इथे मिळत आहेत SP 11 मिऱ्या संघाला. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 3. पहिलं षटक प्रगती पदावरती. बॉलिंग मार्क वरती प्रणय. पहिला चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू डॉट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती इथे 2 धावा घेतल्या गेल्यात. पुढचा चेंडू स्ट्राईकला येतो अमृत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका थोडासा फसलाय. ग्राउंड कार्पेट मिड ऑनच्या दिशेने आलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक थोडासा असफल ठरला होता परंतु एकच धाव इथे मिळते ती संघाला. एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 4. चांगली गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेले. पुन्हा एकदा गती परिवर्तन. लक्षपूर्वक कामगिरी. मोठा फटका. चेंडू येतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी शुभमच्या बॅट मधून निघालेला तळप. क्षेत्ररक्षण इथे सजवले गेले. बॅट मधून शेवटचा चेंडू. शॉर्टपिच टाकलेला चेंडू हुक केलाय. चेंडू येतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. अप्रतिम झेल इथे पाहायला मिळाला. फटका इथे थोडासा मिस टाइम झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने शेवटचा धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा. दरम्यान सन्माननीय तेजसजी कोरगावकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. नवलाई पावणे क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं.
रत्नागिरीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय माननीय कोरगावकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या क्रीडा नगरी आणि विनंती असेल सुरू असलेल्या चौथ्या क्वार्टर फायनलचा त्यांनी निश्चितच आनंद घ्यावा. बॉलिंग मार्गवरती येतोय तो निकेतन, स्ट्राईकला आहे तो शुभम, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार. परेश येतोय यावेळी, नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय परेश. साखळी सामन्यातील दुसऱ्या सामन्यामध्ये परेशने अतिशय घातक अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती. ती फलंदाजी इथे मात्र पुन्हा एकदा करण्यास यशस्वी होईल का ते आपल्याला इथे पाहायचं आहे. बॉलिंग मार्गवरती निकेतन वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेर यस्टन पासून दूरवरती केलेली ही फेकी होती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगला लेंथ आणि लाईन इथे पाहायला मिळते साईबाबा कचरे संघाच्या या निकेतन कडून. परेश पुन्हा एकदा सज्ज होईल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हाही चेंडू निर्धाव जाईल. जोरदार अपील केलं गेलं होतं, परंतु ते अपील पंचाने इथे फेटाळून लावलंय, कारण वेस्टर्न पासून उंचावरती जाणारा हा चेंडू होता, त्यामुळे LBWचं अपील इथे फेटाळलं गेलंय. चांगली गोलंदाजी निकेतनच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू इथे फेकले गेलेत. दोन्ही चेंडू डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी आडव्या बॅटने खेळलेला हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने येतोय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक इथे येईल, तत्वर एक धाव इथे घेतली गेले. एका धावेने परेश आपलं खातं खोलताना इथे दिसतोय. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 11 धावा. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करताना प्रकरणामध्ये शांत वातावरणामध्ये चाललेला सामना. यावेळी फटका मोठा आहे. अमृतच्या बॅट मध्ये इथे निघालेला हा एक दर्जेदार षटकार. ब्रँडेड नामदार चषक 2022 हा षटकार इथे पाहायला मिळतोय, जो अमृतच्या बॅट मध्ये चाललेला सामना. दुसरं षटक पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने हिट केलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथे तयार आहे. यावेळी झेल बाद होईल. अमृत आणि पॅव्हलियनच्या दिशेने परतेल. दुसरा धक्का इथे मिळतो. दोन गडी बाद 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना SP11 मिऱ्या संघाचं. अमृत पॅव्हलियनच्या दिशेने परततोय. नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. लेफ्ट हँडेड पिच हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे तो तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परेश राईट हँडेड फलंदाज दोन्ही स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक इनला तन्मय आणि बॉलिंग मार्क वरती निकेतन. शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू निकेतन. यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गडी बाद 17 धावा. 8.5 ची चाललेली ही धावगती आहे. इथे कुठेतरी SP11 संघाला रन रेट वाढवावं लागेल, कारण आतापर्यंत झालेले सामने जर आपण पाहिले तर 60+ ठरलेले सामने धावा केलेले संघ इथे हारताना आपण पाहिले, अपयशी ठरलेले पाहिलेत. त्यामुळे एक मोठं लक्ष, विशाल लक्ष इथे उभं करणं आवश्यक असणार आहे ते SP11 मिऱ्या संघाला इथे विजय संपादन करण्यासाठी. बॉलिंग मार्क वरती येतो पार्थ. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येईल साईबाबा कचरे संघाकडून पार्थ. एक टीम मीटिंग बातचीत सलामसलत इथे आपल्याला पाहायला मिळते. कर्णधार आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये चाललेली बातचीत. विनंती असेल कर्णधाराला आपण जास्तीत जास्त वेळ वापरू नका मित्रांनो, आपल्याला सेमीफायनल आणि फायनल इथे खेळवायचे आहेत. आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.
कारण निर्धारित 5 षटकांची फायनल या क्रीडांगणावरती खेळवली जाण्यासाठी चाललेले आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आपला सहभाग, आपला सहयोग मिळणं आम्हाला इथे आवश्यक असेल. धन्यवाद. साईबाबा कचरे पुन्हा क्षेत्ररक्षक आपापली जागा घेताना इथे पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती येतोय तो फलंदाज इथे बदलला जातोय. सुमित वरती या तिसऱ्या षटकाचा भार सोपवला गेलाय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरे षटक साईबाबा कचरे संघाच्या माध्यमातून सुमित राईट हँड राऊंड विकेट मारा करेल. समोर आहे तो लेफ्ट हँडेड फलंदाज तन्मय. पहिला चेंडू खेळण्यासाठी ते सज्ज होतोय. क्लोज असं यष्टीरक्षण यावेळी थर्डमॅनला थोडस इथे आत घेतलंय. फ्लाय स्लिपला इथे घेतलं गेलंय. यावेळी पहिलाच टाकलेला चेंडू थोडासा इनसाइड स्विन होता. सन्मान दिला. मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या दिशेने वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं गेलं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते तन्मय याला. एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. स्ट्राईकला येईल तो परेश आणि बॉलिंग मार्क वरती आहे तो सुमित. क्षेत्ररक्षण इथे बदललं जातील. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे वारंवार जशी स्ट्राईक येईल तसं क्षेत्ररक्षण बदललेलं इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी परेश आहे. पुढचा चेंडू सुमितेचा राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळी टाकलेला चेंडू फ्रंटला येतोय. फटका हवेमध्ये आहे. उंच आहे परंतु लांबी यस इथे गाठली गेले. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. परेश सुमितेचा राईट हँड ओव्हर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 2 चेंडू इथे सुमितचे डिलिव्हर झालेले पाहिले आणि या 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्ची पाडलेला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. चेंडू कॉमेडी बॉक्सच्या दिशेने मंचाच्या दिशेने आपण इथे पाहतोय. ब्लँडेड वन्स अगेन. नामदार चषक 2022 षटकार. यावेळी चढवलेला हा हल्ला आहे. सुमितला इथे कुठेतरी 10 धावा खर्ची पाडलेला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. चेंडू कॉमेडी बॉक्सच्या दिशेने मंचाच्या दिशेने आपण इथे पाहतो. धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 2 षटक अतिशय सुरेख डिलिव्हर झालेली पाहिली परंतु सुमितचं हे षटक इथे कुठेतरी महागडं ठरतंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शॉर्ट फाईन लेगला असलेला क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. तद्वर एकच धाव इथे घेतली जाते. एका धावेने धावसंख्या इथे पुढे सरकेल. आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. तिसऱ्या षटकातील राईट हँड राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी सुमितच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या दिशेने लेग साइड कव्हर केली गेली. पुढचा चेंडू असेल तो यावेळी सुमित तन्मयसाठी. यावेळी सुंदर फटका. ब्रँडेड फटका. हे लाजवाब टायमिंग. एक सुरेख शैली ते पाहायला मिळालाय. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न इथे फसलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. इथे पाहायला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला त्यामुळे इथे षटकार मिळतोय. जो आपल्याला सुरेख झेल वाटला होता तोपर्यंत बाउंड्री लाईन क्रॉस करून घेतला गेला होता त्यामुळे षटकार मिळालाय तो तन्मय याला. पुन्हा एकदा फ्रंटला येतोय. त्याच पद्धतीने खेळलेला हा फटका. यावेळी बराच वेळ हवेमध्ये आहे आणि एक सुरेख झेल इथे पाहायला मिळतोय. तन्मयची खेळ इथे संपुष्टात येईल. पॅव्हलियनच्या दिशेने परतेल. SP11 संघाला मिळतोय तो इथे तिसरा धक्का तन्मयच्या स्वरूपात. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज SP11 संघाचा एक हुकमी फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. यानं आपल्या संघाला तारलेलं हे आपण पाहिले. चांगली गोलंदाजी आपण याच्या माध्यमातून झालेली पाहिले परंतु यावेळी SP11 संघासाठी फलंदाजी कशा पद्धतीची करतोय प्रथमेश ते आपल्याला इथे पाहायचं आहे. दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये तो प्रथमेश आणि परेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. SP11 संघ मिऱ्या
प्रथम फलंदाजी करताना. धावसंख्या आहे ती आपल्याला पाहायला मिळते ती 37 धावा. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना SP11 संघाची धावसंख्या आहे 3 गडी बाद 37 धावा. यावेळी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळलेला फटका. प्रथमेश बॅट मधनं निघालेला आणखीन एक दणकट दमदार षटकार. गगनचुंबी असा षटकार म्हणू शकतो. अष्टपैलूची कामगिरी अष्टपैलूचा खेळाडू SP11 मीडिया संघाचा प्रथमेश ज्यानं पहिल्या चेंडूवरती घणाघाती असा षटकार केलाय ठोकलाय. निकेतनवरती दबाव निर्माण केला जातोय. यापूर्वीचं षटक निकेतन याने अप्रतिम टाकलं होतं केवळ 7 धावांचं होतं. परंतु इथे चौथं षटक निकेतनचं पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मीडियांच्या दिशेने टटवलाय. क्षेत्ररक्षक घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं गेलंय. त्यावर एकच धाव इथे मिळेल ते प्रथमेश याला. एक धाव संघाला. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 44 धावा 3 गडी बाद SP11 मीडिया संघाची. निकेतनचा पुढचा चेंडू यावेळी परेश असेल सज्ज खेळण्यासाठी. यावेळी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळलेला फटका हवेमध्ये उंच आहे. गगनचुंबी असा वन्स अगेन परेशच्या बॅट मधून निघालेला नामदार चषक 2022 ब्रँडेड षटकार. यावेळी टाकलेला चेंडू आणि 5व्या चेंडूवरती लगावलेला हा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील आणि स्ट्राईकला असेल तो परेश. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 54 धावा. चेंडू इथे चेक केला जातोय. प्रथमेश पंचांशी बातचीत करताना निकेतन पुढचा चेंडू घेऊन परेशसाठी. लास्ट चेंडू आहे 4थ्या षटकातील. पुन्हा एकदा फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे खिलाडी वृत्ती पाहायला मिळाली. पंचांच्या निर्णयाची त्यांनी वाट पाहिली नाही. आपल्या बॅटला लागून गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय आणि जेल बांधून पॅव्हलियनच्या दिशेने परततोय. तो यावेळी परीक्षेची जागा घेण्यासाठी गेलाय तो सुमित आमरे एक नावाजलेला असा मीरा पंचकृषीतील खेळाडू. स्ट्राईकला तो प्रथमेश बेंद्रे मोनी या नावाने ओळखला जातो. तो मीरा पंचकृषीमध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. एका षटकाराने शिकवतोय. संघाची धावसंख्या झाली ती 4 फलंदाज बाद 54 धावा. 5 वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं षटक घेऊन पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू तिकडेच थांबलेला आहे. परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे तो प्रथमेश आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 55 धावा. आता स्ट्राईकला येतो एक हार्ड हिटरचा फलंदाज सुमित आमरे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. कांचन क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव पूर्ण करते. एका धावेने सुमितने स्वतःचं खाते खोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 56 धावा.
नवलाई पवणे म्हसोबा क्रिकेट क्लब आयोजित भव्य उराम क्रिकेट स्पर्धा नामदार चषक या चषकातील हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला फटका आणि लेग बायच्या स्वरूपात मिळालेला चौकार. संघाची धावसंख्या 4 धावेने वाढते. संघाची धावसंख्या झाली चषकातील हा शेवटचा सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ते अवधूत तांडेल आणि राहुल पाटील. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओव्हरपिच चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. उत्कृष्ट फटका. चेंडू खाली येते सुमित हळदणकर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. नक्कीच 6 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 4 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल सुमित हळदणकर. ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. उत्कृष्ट वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू. प्रथमेशाला काही समजलेला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो पार्थ आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या कोळंबलेली धावसंख्या झाली ती 62. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पार्थ. स्ट्राईकला येतो सुमित. प्रथमेश आणि शॉर्ट चेंडू आणि प्रथमेशच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती 5 षटका अखेर 68 धावा. 69 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे ते रमेश आणि शॉर्ट चेंडू आणि प्रथमेश आमच्या मंडळाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे ॲडव्होकेट तेजसजी कोरगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील पप्पू शिवलकर. मोलाचं सहकार्य केलंय आमच्या मंडळासाठी असे नावाजलेलं असं व्यक्तिमत्व तेजसजी कोरगावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत पप्पू शिवलकर. साईबाबा इलेवन कचरे जरा सहकार्य करायचंय. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अजूनही 2 सेमीफायनल आणि 1 फायनलचा सामना बाकी आहे. फलंदाजांनी लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. साईबाबा इलेवन कचरे संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी जात आहेत ते सुमित हळदणकर आणि निलेश जुवेकर.
दोन्ही नावाजलेले आक्रमक असे फलंदाज. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. बरेच वर्ष या मैदानाचा त्यांना अनुभव आहे आणि उत्कृष्ट प्रकारची फलंदाजी केली आहे या मैदानावर. बघूया आज कशा प्रकारचे खेळ करतात. तितकेच अजित पाटील एक नावाजलेला असा गोलंदाज. जांबाज संघापासून जो क्रिकेट खेळतोय मिऱ्या संघासाठी असा अजित पाटील. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. स्ट्राईकला येतो सुमित, नॉन स्ट्राईकला येतो निलेश. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते लक्ष्मीकांत सावंत, बाबा सावंत आणि राहुल पाटील. पंचांच्या डाव्या दिशेने 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो अजित पाटील. सर्कलच्या 2 लॉंग ऑन आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते स्मिथ आणि कैलास. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून मारलेला सुंदर षटकार. षटकार मारून संघाचं व स्वतःचं खाते खोललेलं आहे तो सुमित हलदन. मिड विकेटला सुमित हळदणकर याने फिर से एक बार इस ओवर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार अजित पाटिल जो कि जाने माने गेंदबाज है. स्ट्राइक पे सुमित हल्दनकर 10-12 कदमों का रन लेकर अंपायर के दाई ओर से ओवर पिच चेंडू फिर से एक बार कवर के ऊपर से खेला हुआ ये स्ट्रोक लगातार 2 गेंदों पे 2 सिक्सर. काफी बेहतरीन बल्लेबाजी सुमित नागवेकर, सुमित हल्दनकर की. लेकर अंपायर के लिए बिना विकेट खोए 12 रन. थोड़ी सी फील्डिंग में चेंजेस करते हुए अपना अनुभव का फायदा उठाते हुए यहां पर परेश मयेकर है जो कि उनके पास काफी बेहतरीन गेंदबाज है. अभी 4 गेंदों में भी वापसी किया तो ये मैच जरूर अच्छा हो जाएगा क्योंकि तन्मय पाटिल, प्रथमेश बेंद्रे जैसे जाने माने गेंदबाज उनके पास है. फिर से एक बार साइड चेंज करके गेंदबाजी करने के लिए तैयार अजित पाटिल. इस ओवर की तीसरी गेंद फिर से एक बार ओवर पिच गेंद और 6 हैट्रिक. 6 की हैट्रिक लगाई यहां पर सुमित हल्दनकर ने. बार बार ओवर पिच. इस ओवर की तीसरी गेंद पर काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं सुमित हल्दनकर जो कि जाने माने बल्लेबाज है. देखते हैं और कितने रन बना पाते हैं 3 गेंदों में. फिर से एक बार चौथी गेंद डालने के लिए तैयार.
पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकावरती चढवलेला हल्ला इथे आपण पाहिला. सुमितच्या बॅटमधनं 3 षटकार इथे आपण पाहिलेत. सुमित हळदणकर नावाजलेला असा फलंदाज आणि त्याच पद्धतीची दहशत या क्रीडांगणावरती निर्माण करताना दिसतोय. साईबाबा कचरे संघाकडनं खेळ करताना पॉवर प्लेच्या या पहिल्या 3 षटकावरती 3 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. अजित पाटीलच्या माध्यमातून उर्वरित 3 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी मैदानात दाखल होते परेश. पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकला आहे तो सुमित. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलेला सलग 4 चेंडूवरती लगावलेला हा आणखीन एक षटकार. ब्रायनेड जबरदस्त फलंदाजी इथे. स्ट्राईकला आहे तो सुमित. आणि परेशच्या पहिल्या चेंडूवरती इथे षटकार ठोकून त्याचंही स्वागत केलंय. इथे आता स्पष्ट केलंय सलग 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकण्याची करामत इथे आपल्याला पाहायला मिळाली. ती सुमित हळदणकरच्या माध्यमातून राईट हँड वर द विकेट. पुढचा टाकलेला चेंडू पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेशने इथे कुठेतरी कानमंत्र दिला आणि कमबॅक करण्यात यशस्वी ठरला तो परेश. धावसंख्या असतील 24 धावा आणि या 24 धावा 4 षटकारांच्या स्वरूपात एक हाती उभारल्या त्या सुमित हळदणकर याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरतोय. षटक क्रमांक 1 इथे समाप्त होईल. चांगला कमबॅक परेशच्या माध्यमातून उर्वरित 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या झाली ती 24. 6 चेंडूमध्ये 24 धावसंख्येवरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो सुमित हळदणकर. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं आणि पॉवर बाज फलंदाजी सुमितच्या माध्यमातून साईबाबा कचरे संघाकडनं खेळत असताना आपल्याला इथे पाहायला मिळाले. किती पाहिजे 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल ती यावेळी साईबाबा कचरे संघाला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी चाललेले हे द्वंद्व आहे क्रिकेटचं. बॉलिंग मार्क वरती येतोय SP11 संघाचा हुकमी गोलंदाज प्रथमेश, ज्यानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये केले. या महत्वाच्या क्षणी डू ऑर डायच्या या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी होती हे आपल्याला इथे पाहायचंय. बॉलिंग मार्क वरती प्रथमेश राईट हँड वर द विकेट मारा करेल आणि समोर आहे तो यावेळी निलेश. पहिला चेंडू यावेळी ऑफ ब्रेक केलेला चेंडू, ऑफ साईडच्या बाहेर जाणारा हा चेंडू. धावसंख्या इथे होईल 25. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती आहे राईट हँड ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने ग्राउंड द कार्पेट खेळलाय. चेंडू इथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. तत्वर एक धाव इथे घेतली जाते आणि स्ट्राईक येईल ती यावेळी सुमित हळदणकरकडे, जो 6 चेंडू मध्ये 24 धावसंख्येमध्ये आपल्या संघासाठी खेळ करतोय. यष्टीरक्षकाचा भार इथे बदलला गेलाय. अमृत यावेळी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होईल आणि यष्टीरक्षणासाठी इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय शुभम. प्रथमेश पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. यावेळी खेळलेला उंच असा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून बॉडी लाईनच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होताना पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. धावसंख्या होती ती 30 आणि या 30 धावेतील 28 धाव्या एक हाती सुमितच्या बॅटमधनं तरपलेला आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन
यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू रॅपिड होता. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी, चांगला कमबॅक इथे म्हणावा लागेल. प्रथमेश अनुभवी असा गोलंदाज आहे. SP11 संघाची चांगले गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू इथे पूल केलाय. चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाज आहे SP11 मिळतोय. फ्लाय स्लिप मध्ये उभा केलेला हा क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून चांगली कामगिरी. पहिलाच धक्का. एक हुकमी फलंदाज सुमित हळदणकर नावाचं हे वादळ इथे क्षमतय, इथे थांबतंय, इथे रोखलं गेलंय. जेलबागून पॅव्हलियनच्या दिशेने परततोय. पहिलाच धक्का इथे मिळतोय. त्याचबरोबर प्रसिद्ध असे उद्योजक निलेश शेटकीर यांचं इथे आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंचावरती स्थानापन्न होण्याची मी त्यांना विनंती करतो आणि सुरू असलेल्या रोमर्षक सामन्याचा निश्चितच त्यांनी आनंद घ्यावा. एक आपल्या गावातील स्थानिक संघ SP11 मिर्या या क्रीडांगणावरती क्वार्टर फायनल मध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतोय. आणि दरम्यान या गावचे ख्यातनाम उद्योजक आणि या मंडळाला आणि इथे होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला भरघोस अशी मदत करणारे, सहकार्य करणारे निलेश शेटकीर यांचं इथे आगमन झालंय आणि मंडळाच्या वतीने या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या आहे ती 34. अजून किती पाहिजे रे? किती पाहिजे आपल्याला? 35 पाहिजे ना? किती बनवायचे? 18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाचा बार कोणाच्या हातामध्ये सोपवला जातो इथे पाहायचं. तन्मय बॉलिंग मार्क वरती दिसतोय. SP11 संघाकडून तन्मय पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला तारण्यासाठी यशस्वी होईल का? लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होईल. आणि स्ट्राईकला असेल तो सुमित. निलेश आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सोमराज. काळा पडलो मी. निलेश शेटकीर यांचं इथे मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन या क्रीडा नगरीमध्ये स्वागत केलंय आहे. बहुमूल्य असे सहकार्य यांच्याही माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवलाई पवणे क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. इथे बॅटमधून निघालेला फटका डीप मिड विकेटला प्रथमेश आणि प्रथमेशच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल. इथे कुठेतरी बिघडतोय खेळ तो साईबाबा कचरे संघाचा. तन्मयच्या पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न निलेशच्या माध्यमातून इथे केला गेला. डीप मिड विकेटला असलेला प्रथमेश याच्या माध्यमातून एक सुरेख झेल इथे पाहायला मिळतोय. इथे आगमन झालंय. स्वागत आहे इथे माननीय आदरणीय निलेश शेटकीर यांचं इथे गुलाब पुष्प देऊन क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत केलं जात आहे आणि आभार मानले जात आहेत आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आणि आपण आवर्जून या सामन्यासाठी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल नवलाई पावडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक आभार आणि या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत. सुरू असलेला सामना क्वार्टर फायनलचा चौथा सामना SP11 मिर्या विरुद्ध साईबाबा कचरे यांच्यामध्ये खेळला जातोय. सुमित आणि निलेश यांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली इथे पाहायला मिळते. एक चांगलं फाउंडेशन इथे रचलं गेलंय. परंतु यानंतर इथे मात्र कशा पद्धतीचं क्राऊन चढवलं जाईल ना हे इथे आपल्याला पाहायचंय. काही इथे पुन्हा इथे कमबॅक करेल SP11 संघ हे आपल्याला पाहावं लागेल. तन्मय बॉलिंग मार्कवरती दाखल झाला आणि पहिलाच मोहरा इथे गारद केला. निलेशच्या स्वरूपात पॅव्हलियनचा रस्ता इथे दाखवला गेलाय.
पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाच्या दिशेने वळतोय. सुरू असलेला सामना प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय 5 षटकांचा सामना. साईबाबा कचरे आणि प्रथम फलंदाजी करताना SP11 संघाने एक चांगलं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 68 धावांपर्यंत मजल मारली. 69 धावांचं लक्ष आणि त्याचा एक चांगला पाठलाग करताना साईबाबा कचरे संघ. तन्मय पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. वाईड लाईन यॉर्क टाकलेला चेंडू होता. खेळण्याचा सफल ठरला तो हा फलंदाज. स्ट्राईकला येतो सोमराज, नॉन स्ट्राईकला अनिकेत. तन्मय याचा पुढचा चेंडू सोमराज साठी. लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे फटका दर्जेदार आहे. रेंज मध्ये आलेला हा फटका इथे मात्र आउट ऑफ द पार्क जातोय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. टप्पा इथे चेंज केला गेला. गुड लेंथ वरनं थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न होता तो यावेळी तन्मय याचा. इथे तो कुठेतरी टप्पा फसला आणि याचा ऍडव्हान्टेज उचलला गेला तो फलंदाजाच्या माध्यमातून. लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे फटका. धावा 29 धावांची आवश्यकता विजयासाठी साईबाबा कचरे संघाला. तन्मय पुढचा चेंडू घेऊन राईट हँड लेफ्ट हँड राऊंड विकेट. पुन्हा एकदा त्याच डब्यामध्ये त्याच रेंज मध्ये दिलेला हा चेंडू. इथे एक लाजवाब अप्रतिम जेल इथे पाहायला मिळाले. सुरेख जेल इथे म्हणावं लागेल. लाजवाब टायमिंग, लाजवाब जजमेंट इथे पाहायला मिळाली. एक चांगला तोल इथे राखला गेला. चांगला बॅलन्स इथे राखला जातोय. एक सुरेख जेल इथे पाहायला मिळाला आणि पॅव्हलियनच्या दिशेने परत होतो सोमराज. राऊंड विकेट सोमराज. तिसरा धक्का मध्ये त्याच रेंज मध्ये दिलेला हा चेंडू. 40 धावांची आवश्यकता साईबाबा कचरे संघाला. चौथं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्क वरती येतोय निकेतन. फलंदाजीसाठी येतोय तो निकेतन. तन्मय आहे बॉलिंग मार्कमध्ये यशस्वी गोलंदाज. आतापर्यंत 2 मोहरे याच्या माध्यमातून गारद झालेले इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो निकेतन आणि स्ट्राईकला आहे तो अनिकेत. तन्मय याचा पुढचा चेंडू. ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न. हलके हाताने ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 41. चांगला कमबॅक तन्मयच्या माध्यमातून आणि कुठेतरी SP11 संघाला सावरताना तो दिसतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तन्मय याचा. यावेळी टाकलेला चेंडू शॉर्ट पिच होता. जोरदार फटका आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक सुरेख झेल. अप्रतिम गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. या षटकामध्ये 3 मोहरे याच्या माध्यमातून ते गारद केले गेलेत आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 41 धावा. 4 गडी बाद 41 धावा. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. षटक संपलं. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता साईबाबा कचरे संघाला. जो सामना आपल्याला इथे कुठेतरी साईबाबा कचरे संघाच्या बाजूने झोकलेला वाटत होता तो कुठेतरी कमबॅक करून देताना तन्मय आणि प्रथमेश आपल्याला इथे पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी यांच्या माध्यमातून इथे झाली. 12 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण साईबाबा कचरे संघापुढे. चौथा सामना क्वार्टर फायनलचा इथे कुठेतरी अटीतटीचा रोमांचक होतो की काय हा एक मोठा प्रश्न असेल. पार्थ बॉलिंग मार्कवरती इथे दाखल होतोय. बॅटिंगसाठी येतोय तो पार्थ आणि गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. वैयक्तिक दुसरं संघाकडून चौथं षटक घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट 12 करेल आणि समोर आहे अनिकेत जो वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळ करताना दिसतोय. 12 चेंडू 28 धावा असं समीकरण. हे तिसरं षटक कशा पद्धतीचं डिलिव्हर होतंय या सामन्यावरती या षटकावरती पुढचं षटक सेट केलं जाईल.
रिझल्ट सेट करण्याचा एक संधी इथे उपलब्ध होईल. त्यामुळे हे षटक खूप महत्वाचं निर्णायक असतं आणि निर्णायक म्हणूनच या षटकाकडे पाहिलं जातं. किती धावा शेवटच्या षटकामध्ये राखल्या जातील ना, हे आपल्याला या षटकामध्ये पाहायचंय. प्रथमेश अनुभवी अशी गोलंदाज आहे. प्रथमेश यावेळी पहिला चेंडू घेऊन ऑफिस टाकलेला चेंडू बॅकफूट वरती येऊन लॉंगॉनच्या दिशेने टळवलंय. त्याद्वार एकच धावी ते घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या पाहायला मिळेल ती 42. 4 गडी बाद 42 धावसंख्या पाहायला मिळते. प्रथमेश पुढचा चेंडू यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. फटका मोठा खेळला गेला. बाउंड्री लाईनच्या दिशेने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. 5वा धक्का इथे मिळेल साईबाबा कचरे संघाला. चांगली कमबॅक, चांगली गोलंदाजी. पहिलं षटक महागडे ठरलं. अजित आणि परेशच्या माध्यमातून गडी बाद 42 धावसंख्या पाहायला मिळते. प्रथमेश पुढचा चेंडू यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. फटका मोठा खेळला गेला. बाउंड्री लाईनच्या दिशेने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे ती 42. अजूनही 27 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 27 कचरे संघापुढे. स्ट्राईकला आपण पाहतोय तो अनिकेत. नॉन स्ट्राईकला दाखल होतो तो प्रणय. आणि या संपूर्ण सामन्याचा रिझल्ट आहे ना, तो अनिकेतच्या हातामध्ये असेल. कशा पद्धतीची फलंदाजी यानंतर तो आपल्या संघासाठी करेल हे आपल्याला इथे पाहायचंय. SP11 संघ सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी कुठेतरी एक चान्सेस चांगले निर्माण करताना रॅपिड टाकलेला चेंडू. प्रथमेश याची लाजवाब गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. अप्रतिम टप्पा, अप्रतिम लेंथ इथे पाहायला मिळते. कम्प्लिटली ब्लॉक करून ठेवलंय ते. धावांना रोखून ठेवलंय आणि फलंदाजांना कोणती संधी इथे उपलब्ध करून देत नाही आहे. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ. प्रथमेश पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मिस टाइम झालाय. फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक प्रथमेश गोलंदाजीसाठी झेल घेण्यासाठी इथे दाखल होतोय. चुकीची फेकी इथे घातक ठरते. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कव्हर साठी सज्ज होता. तीन धावा इथे घेतल्या गेल्या आहेत. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं, परावर्तित केलं गेलं. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती 45. अजूनही 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 24 धावा. स्ट्राईकला प्रणय आणि बॉलिंग मार्गवरती प्रथमेश. आतापर्यंत प्रथमेशच्या माध्यमातून 4 चेंडू इथे फेकले गेलेत आणि केवळ 4 धावा इथे खर्ची पाडलेल्या पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून आतापर्यंत SP11 संघासाठी केली गेले. पुढचा चेंडू प्रथमेश याचा. सॉफ्टपिच टाकलेला चेंडू बॅकफूट वरती येऊन इथे थोडासा फटका चुकतोय. चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेने. एकच धाव इथे मिळेल संघाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि जी धावसंख्या पाहायला मिळते ती 46. 7 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त रिटर्न्स म्हणावं लागेल, जबरदस्त परतावा म्हणावा लागेल या सामन्यामध्ये. यावेळी उसळी घेणारा हा चेंडू डॉट बॉल करार केला जातोय. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 46 धावा. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. जो सामना साईबाबा कचरे संघाच्या बाजूने झोकलेला आपल्याला पहिल्या 2 षटकामध्ये वाटत होता ना, तोच सामना इथे कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो. SP11 मीडिया संघ जबरदस्त गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाले. कम्प्लिटली ब्लॉक केलं गेलं, रोखलं गेलं आणि याचं कारण असेल तो तन्मय आणि प्रथमेश. सुमितच्या स्वरूपात दिलेला पहिला धक्का वैयक्तिक 32 धावसंख्येवरती सुमितला दाखवला गेलेला रस्ता, पॅव्हिलियनचा रस्ता आणि त्यानंतर सलग पडत गेलेले आहे
विकेट्स इथे कुठेतरी लाभदायक ठरल्या. त्यानंतर निलेशने निराश केलं. त्यानंतर सोमराज ही इथे काही चमकदार कामगिरी करू शकला नाही. अनिकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, जो वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय. निकेतनेही बाद होऊन पॅव्हलियनच्या दिशेने परतला. त्यानंतर पार्थ ही जेल बाद होऊन पॅव्हलियनच्या दिशेने परतला. आणि SP11 संघ इथे कुठेतरी आपली विजयाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त 6 चेंडूंपासून दूरवरती आहे. 6 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. इथे पहिल्या 2 चेंडूवरती आपण अंदाज बांधू शकतो कोणता संघ विजयाच्या दिशेने पुढे सरकेल. बॉलिंग मार्कवरती दाखल होतोय प्रथमेश सावंत उर्फ बिट्टू. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पहिलाच टाकलेला चेंडू फटका मोठा खेळला गेलाय आर पार. चेंडू जातो सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती लगावलेला षटकार. इथे कुठेतरी दबाव खाली येईल तो गोलंदाज. आणि इथे समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल. समीकरण आहे 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. 3 मोठे फटके, 3 बिग हिट्स, 3 सिक्सर्स ची आवश्यकता असेल. 5 चेंडू 17 धावा असं समीकरण. SP11 संघाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती प्रथमेश सावंत आहे आणि फलंदाजी मार्कवरती आहे तो प्रणय, जो वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळ करताना दिसतोय. आणि कुठेतरी सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड फलंदाज. पुढचा चेंडू प्रथमेश सावंत याचा. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळेल. कैलास. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते संघाला. एका धावेने धावसंख्या होईल ती 53. अजूनही 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चौकार का 3 बिग 2 षटकार 1 चौकार लगावण्याचा प्रयत्न असेल या 4 चेंडूमध्ये. या 4 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांच्या साठी प्रयत्न करणं आवश्यक असेल. पुढचा चेंडू प्रथमेश सावंत याचा. यावेळी लो फुल टॉस होता. बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय आणि एक सुरेख झेल इथे पाहायला मिळाले. सुंदर झेल इथे पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर डॉट बॉल इथे जातोय. हा खूप घातक ठरणार आहे साईबाबा कचरे संघासाठी. पुढचा चेंडू प्रथमेश सावंत याचा. लो फुल टॉस होता. बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतो. सुरेख झेल इथे पाहायला मिळाले. सुंदर बाजी प्रभूकडनं शिकावं. इतिहास आपल्याला लढायचं कसं ते शिकवतो आणि इतिहासातून निश्चितच आपण चांगलं ते घेतलं पाहिजे, चांगलं ते शिकलं पाहिजे. यावेळी लो फुल टॉस टाकलेला चेंडू इथे डॉट बॉल जातोय आणि या सामन्यामध्ये वरचढ ठरतोय जो SP11 संघ. 4था संघ ठरण्याच्या पायरीवरती आहे. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा हा 4था संघ. 2 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. प्रथमेश सावंत इथे मात्र कोणती चूक करणार नाही, कारण सामना कम्प्लिटली आपल्या बाजूने झुकलेला आहे. आणि या सेमीफायनल मध्ये या मीरा गावातील हा 2रा संघ असेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होतो. यावेळी नवलाई पावडे मीरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेले इथे आपण पाहिलंय. SP11 संघाच्या या गोलंदाजांना मानलं पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे, प्रेमाची एक थाप त्यांच्या पाठीवरती निश्चितच दिली पाहिजे, कारण गेलेला सामना त्यांनी परतवून आणलाय. जबरदस्त गोलंदाजीची पेशकश यांच्या माध्यमातून इथे केली. एका चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विजयी ठरतो तो SP11 मीडिया संघ. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ SP11 मीडिया.
विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि साईबाबा कचरे संघ आपला दिवस आजचा थोडासा खराब होता. सुरुवात लाजवाब झाली परंतु या सुरुवातीचा शेवट म्हणजे पाहिजे तसा होऊ शकला नाही. उपविजेता संघालाही मनपूर्वक शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी. मित्रांनो आजचा दिवस आपला नव्हता परंतु उद्याचा येणारा दिवस निश्चितच आपला असेल. प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा. आज ना उद्या निश्चितच आपल्याला यश मिळेल. आपण बघतोय यावेळी या सामन्याचा सामनावीर इथे आपल्याला जाहीर करायचंय. बहारदार गोलंदाजी SP11 संघाच्या माध्यमातून इथे झालेली पाहायला मिळते.